अरे देवा, कसली गरमी होतीये आणि एकाच खोलीत हे सगळे किड्यांसारखे कसे पडून राहिलेत. अगं सुनबाई, काय झालं? तू अजून झोपली नाहीस का? आणि हे काय तू किड्यांबद्दल बोलत होतीस? ते काही नाही आई, जरा मुंग्या होत्या इथे म्हणून बोलत होते. तुम्ही तुम्ही झोपा आई आता. तेव्हाच प्रीतीची नणंद जागी होते आणि तिला म्हणते, वहिनी, मी तुझ्याजवळ येऊन झोपू का? मला ना आज तुझ्याजवळच झोपायची इच्छा झालीये. प्लीज वहिनी. हो हो बाळा, जा की. ती तुझी वहिनी आहे, ही काय विचारायची गोष्ट झाली? जा बाळा जा. हो ठीक आहे नेहा, तू ये इकडे. नेहा जाऊन आपल्या वहिनीच्या शेजारी झोपते आणि जोर जोरात घोरायला लागते आणि तिकडे तिची सासू सुद्धा जोर जोरात घोरायला लागते. ओहो, काय प्रॉब्लेम आहे हा. या घरात, मला म्हणायचं या खोलीत तर शांतपणे झोपूही शकत नाही. प्रायव्हसी नावाची तर काही गोष्टच नाही आहे इथे. जिथे सासू सुनेची एकच खोली होती. प्रीती सगळ्यांबरोबर एकाच खोलीत झोपायची. सकाळी लवकर उठून प्रीती सगळं घरातलं काम आवरून जशी आराम करायला बसायची तर तिची सासू उमा घाण पाय घेऊन सगळ्या घरभर फिरत राहायची. अहो अहो आई, मी आत्ताच सगळं झाडून पुसून घेतलंय आणि तुम्ही परत सगळं घाण केलं. अगं सुनबाई, ते काय आहे ना, वयामानानुसार मला आता दिसत नाही. मी माझा चष्मा किती वेळापासून शोधतीये, पण मला तो सापडतच नाहीये. मी इथेच ठेवला होता. हे बघ, इथे सापडला मला. मी पण ना एक नंबरची विसराळू आहे. बरं ऐक, मी ना शेजारी कीर्तनाला चाललीये, त्यामुळे दुपारचं जेवण बनवून तयार ठेव, समजलं? सगळ्या घरात पसारा घालून उमा आरामात कीर्तनाला निघून जाते. पण खोलीतला पसारा बघून प्रीतीला खूप राग येतो. ओहो, ही शूर्पणखा माझं सगळं घर बिघडवून निघून गेली. आज तर येऊच दे त्यांना. आता मी आणि माझी सासू एका खोलीत अजिबात राहू शकणार नाही. प्रीती त्या एका खोलीत आपली सासू आणि नंडेबरोबर राहून वैतागली होती. आता तिने ठरवलं होतं, ती अमित बरोबर एक घर भाड्याने घेऊन राहील. एक खोलीचं सासर असल्यामुळे घरातल्या सगळ्यांनाच त्रास होत होता. मग संध्याकाळी अमित मजुरीचं काम करून घरी येतो, तेव्हा त्याच्या एकट्याबरोबर बोलण्यासाठी प्रीती खूप प्रयत्न करत होती, पण तिला संधीच मिळाली नाही. हाय माझं बाळ, आजकाल किती अशक्त झालायस रे. सगळा दिवस मेहनत करत असतोस. हे घे बाळा, 2 पोळ्या अजून खा. नाही आई, मला अजून भूक नाहीये. मला पाणी दे. हो हो, मी आत्ता तुझ्यासाठी पाणी घेऊन येते. उमा पाणी घ्यायला जाते आणि हीच संधी बघून प्रीती अमित बरोबर बोलायचा प्रयत्न करते. अहो ऐका ना, मला तुमच्याशी खूप महत्वाचं बोलायचंय. ते मी हे म्हणत होते की, हे घे बाळा पाणी. हां सुनबाई, काय म्हणत होती तू? ते मी अगं काय ते मी करत बसलीयेस? खडूस म्हातारे, 5 मिनिटासाठी तरी आम्हाला बोलायची संधी दे, मग मी बोलू शकेन ना. गम सारखी नुसती चिटकून राहते आपल्या मुलाला. हा बोल ना प्रीती. बिचारी प्रीती अमितशी बोलण्याचा खूप प्रयत्न करते, पण एकच खोली असल्याकारणाने तिला संधीच मिळत नव्हती. असेच काही दिवस जातात. शेजारची कमला काकी लाडू घेऊन त्यांच्या घरी येते. हे घे उमा, लाडू खा. माझ्या घरी खुशखबरी येणार आहे. माझी सुनबाई पोटुशी आहे. अच्छा, खूप खूप अभिनंदन. लाडू देऊन कमला काकी तिथून निघून जाते. मग उमा आपल्या सुनेला, माझ्या पोरानंतर ज्यांची लग्न झाली त्यांनाही नातवंड आली आहेत. माहित नाही मीच मेली माझ्या नातवंडांचं तोंड कधी बघेल ते. हे बघ प्रीती, मला लवकरात लवकर ही गोड बातमी दे. आम्हाला दोघांना जेव्हा तुम्ही एकटं सोडाल तेव्हाच आम्ही तुम्हाला ही खुशखबरी देऊ शकू ना. या एकाच खोलीत सासर, हे असं कसं काय होऊ शकतं? मी तर यांच्याशी साधा एकटी बोलू सुद्धा शकत नाही, मग मुलाचा विचार कशी करू शकते? का ग सुनबाई, आधीच्या जमान्यातही सगळे एकत्रच एका खोलीत राहायचे की. तेव्हा पण तर लोकांची मुलं व्हायची ना. ही सगळी नाटकं तू मला सांगू नकोस आणि लवकर मला खुशखबरी दे. एवढं बोलून उमा तिथून निघून जाते. प्रीतीला सासूच्या बोलण्यावर खूप राग येतो, पण ती काहीच करू शकत नव्हती. मग एक दिवस अमित नेहाला घेऊन आपल्या आत्याच्या घरी एका लग्नासाठी जातो. त्या दिवशी घरात फक्त सासू सुनाच होत्या. तेव्हाच प्रीतीच्या डोक्यात एक आयडिया येते आणि ती अर्ध्या रात्री उठून बसते. आपले केस पुढच्या बाजूला घेऊन ती सासूच्या पायाशी बसते आणि जोर जोरात हसू लागते. तिच्या हसण्याने उमा उठून बसते आणि ती खूप घाबरते.
सुनबाई, तू अशी का बसलीयस? तू खूप छळलंयस ना माझी नात प्रीतीला. तू तिला एकटीला राहू देत नाहीस ना. मी हिची आजी आहे आणि तिला असं त्रासलेलं बघून मला राहावलं गेलं नाही, म्हणून मला इथे धरती लोकावर यावं लागलं. मला माफ करा. आमची परिस्थिती आता तशी नाहीये की मी तिला वेगळी खोली देऊ शकीन, पण माझा मुलगा दिवस रात्र मेहनत करतोय. माझ्या सुनबाईला सोडा. नाही, जोपर्यंत तुम्ही ही खोली सोडत नाही तोपर्यंत मी तिला सोडून जाणार नाही. आता जोपर्यंत तुझा मुलगा परत येत नाही तू या घराच्या बाहेरच झोपशील. मी 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 आत्ता जाऊन बाहेर झोपते. मी बाहेर अंगणातच झोपते. उमा बाहेर अंगणात झोपायला जाते. हे बघून प्रीती खूप खुश होते. त्या दिवशी रात्री उमा बाहेरच झोपते. पण दुसऱ्या दिवशी जेव्हा उमा झोपते तेव्हा बाहेर पाऊस पडायला लागतो. तिला खूप थंडी वाजत असते, पण ती भीतीपोटी आत जात नव्हती आणि ती पावसात तशीच कुडकुडत बसते. पावसात भिजल्यामुळे तिची तब्येतही खराब होते आणि ती बेशुद्ध पडते. सकाळी जेव्हा प्रीती उठते तेव्हा तिला दिसतं की तिची सासू बेशुद्ध झालीये. मग प्रीती त्यांना घेऊन हॉस्पिटलमध्ये जाते. पावसात भिजल्यामुळे यांची तब्येत खूपच खराब झालीये. मी काही औषधं लिहून देतो, ती तुम्ही त्यांना द्या. प्रीती त्यांना घेऊन घरी येते. तिकडे अमित आणि नेहा पण लग्नाहून परत येतात. प्रीतीला आपल्या या वागण्याचा खूप पश्चाताप होतो आणि ती सगळ्यांकडे आपल्या चुकीची माफी मागते. त्याचवेळी अमित आणि उमालाही याची जाणीव होते. एकाच खोलीत सगळे राहिल्यामुळे खूप प्रॉब्लेम होतोय. मग अमित थोडे पैसे जमा करून एक खोली अजून बांधतो. आता सासू आणि नेहा एका खोलीत तर अमित आणि प्रीती दुसऱ्या खोलीत आनंदाने राहत होते. काही दिवसापासून मीरा खूपच काळजीत होती. तिच्या लग्नानंतर जेव्हाही ती आपल्या माहेरी दादा वहिनीला भेटायला जायची तेव्हा सगळे तिचे खूप लाड करायचे. तिचा छान पाहुणचार करायचे. पण काही दिवसापासून तिला त्यांच्या वागण्यामध्ये बदल जाणवत होता. त्यामुळे ती खूप उदास झाली होती. काय झालं मीरा? तू जरा काळजीत दिसतीयेस. मला सांग, मी पण तुझी आईच आहे. आई, लग्नाआधी दादा वहिनी माझ्याशी खूप प्रेमाने वागायचे. मला काय हवं नको ते सगळं पाहायचे. मला कशाचीच कमी पडू दिली नाही. पण लग्नानंतर जेव्हाही मी त्यांना भेटायला जाते तेव्हा ते माझ्याशी नीट बोलतच नाहीत आणि साधे मला भेटायलाही येत नाहीत. मलाही घरी बोलवत नाहीत. असं काय झालंय की ते लोक माझ्याशी असं वागतायत? अगं, कदाचित ती तुझ्या मनातली शंका असेल. आधी तू त्यांच्या बरोबर राहायचीस ना, त्यामुळे तुला ते जाणवलं नसेल. आता तू दूर आहेस म्हणून तुला त्यांची जास्त आठवण येतेय, म्हणून तुझ्या मनात असे विचार येत असतील. मला नाही वाटत त्यांच्या मनात असं काही असेल. एक काम कर, तू काही दिवस तुझ्या माहेरी जाऊन ये. त्यामुळे तुझी शंकाही दूर होईल आणि तुझी नाराजीही संपेल. थँक्यू आई. मी उगाच काहीतरी विचार करत होते. मी उद्याच दादा वहिनीकडे जाते. एक काम करते, मी त्यांना काही कळवतच नाही. त्यांना सगळ्यांना सरप्राईज देते. दुसऱ्या दिवशी मीरा आपल्या दादा वहिनीला सरप्राईज देण्यासाठी माहेरी जाते. पण तिकडे तर कुलूप लागलं होतं. अरे, घराला तर कुलूप आहे. कदाचित निशा वहिनी आणि अलका वहिनी बाहेर गेल्या असतील. थोडा वेळ वाट पाहते, नाहीतर निशा वहिनीच्या फोनवर फोन करते. मीरा आपल्या मोठ्या वहिनीला फोन करते, पण वहिनी फोन उचलत नव्हती. तेव्हा शेजारीण तिच्याकडे येते. अगं मीरा, कशी आहेस तू? नमस्ते काकू, मी छान आहे. तुम्हाला माहितीये का की वहिनी कुठे गेलीये? ते सगळे तर 1 महिना फॉरेन टूरवर गेलेत फिरायला. तुझा भाचा ऋषीचा वाढदिवस आहे ना, तिकडेच साजरा करायला गेलेत. विदेशात गेलेत आणि मला सांगितलंही नाही. ये पोरी, घरी चल, मी चहा करते तुझ्यासाठी. नाही नाही काकू, मी नंतर कधीतरी येईन. आत्ता मी निघते. मीराच्या डोक्यात प्रश्नांचा गोंधळ सुरू झाला. पूर्ण रस्त्यात काही ना काहीतरी ती विचारच करत होती. अजय आणि विजय दादा तर म्हणत होते की त्यांनी माझ्या लग्नासाठी कर्ज घेतलंय. त्यांच्याकडे लग्नासाठी पैसे नव्हते. त्यांच्या कामाचाही प्रॉब्लेम होता. मोठ्या मुश्किलीने माझं लग्न लावलंय त्यांनी. पण मग ही फॉरेन ट्रिप, तेही बर्थडेसाठी? एवढे पैसे? मला काहीच समजत नाहीये. आणि देशाच्या बाहेर सगळे फिरायला चालले तर मला साधं कळवलं देखील नाही. मीराच्या डोक्यात उलटसुलट गोष्टी येत होत्या. ती आपल्या सासरी आली तर तिची सासू आणि नवरा आश्चर्यचकित झाले. अगं मीरा, तू परत आलीस? तू तर दादा बहिणीकडे राहायला गेली होतीस ना? काय झालं मीरा, तू परत का आलीस? दादा वहिनी आउट ऑफ इंडिया गेलेत ऋषीचा बर्थडे सेलिब्रेट करण्यासाठी. सगळे 1 महिन्यानंतर येतील. मला या दोघा भावांनी वहिनीने साधं फोन करून कळवलं पण नाही. निदान मला सांगायचं तरी ना.
आम्हाला तर त्यांनी सांगितलं होतं की आमच्याकडे लग्नासाठी पैसे नाहीयेत, म्हणून तर अमितने लोन घेऊन सगळ्या लग्नाचा खर्च केला. तसं मला हे बोललं नाही पाहिजे मीरा. तू काय विचार करशील माहित नाही, पण त्या लोकांकडे विदेशात जायला पैसे कुठून आले ग? लग्नाचा सगळा खर्च तर आम्हीच केलाय, कारण त्यांच्याकडे तेवढे पैसे नव्हते म्हणून. हे तर तुमच्या दोघांचं लव्ह मॅरेज होतं, म्हणून मी काही बोलले नाही ना. तुझे सासरे काही बोलले ना अमित काही बोलला. सोड ग विमला, हे सगळं बोलायची काय गरज आहे? मीरा बिचारी आधीच काळजीत आहे. हे सगळं ऐकल्यावर तिला अजून टेन्शन येईल. काही होत नाही. मीरा आपली सुनबाई आहे. आपला खर्च झाला काय किंवा त्यांचा खर्च झाला काय, एकच गोष्ट आहे. पुढच्या 1 महिन्यापर्यंत मीराच्या भावाने आणि बहिणीने एकही फोन केला नाही. अचानक 1 महिन्यानंतर मीरा जेव्हा आपल्या नवऱ्याबरोबर बाजारात गेली होती, तिथेच तिच्या दोघी बहिणी तिला दिसल्या. पण त्या दोघीही तिच्यापासून नजर चुकवू लागल्या. अहो, ही तर निशा आणि अलका वहिनी आहे ना? याचा अर्थ हे लोक ट्रिपवरून परत आले, पण यांनी आल्यावरही मला फोन नाही केला. चला तर जाऊन जरा बोलूया. सोड ना मीरा, जर त्यांना तुझी आठवण नाहीये तर तू कशाला जाऊन बोलतीयस? नाही, असं थोडी असतं. जरा विचारू दे तर. माझी वहिनी आहे ती, मला पूर्ण अधिकार आहे विचारण्याचा. थांबा, मी विचारूनच येते. मीरा जशी त्या दोघी वहिनींकडे जायला लागते, तिच्या दोन्ही बहिणी तिला बघून इग्नोर करून तिथून निघून जातात. निशा वहिनी, अलका वहिनी, इकडे. अरे, मला बघूनही न बघितल्यासारखं केलं. मला काही कळत नाहीये हे नेमकं प्रकरण काय आहे. मी तुला म्हटलं होतं ना, जाऊ नकोस. बघ, त्यांनी तुला पाहिलं तरी थांबल्या नाही. चल आता घरी जाऊयात. मीरा घरी आल्यावर हे सगळं आपल्या सासूला सांगते. आता हे सगळं ऐकल्यावर मलाही काही गडबड वाटतीये. तुझे दादा वहिनी तुला का टाळतायत? काही दिवस वाट बघूया, कदाचित ते स्वतःहून फोन करतील. पुढचे काही दिवस मीराने वाट पाहिली, पण तिच्या माहेराहून कोणाचाच फोन आला नाही. एक दिवस मीरा आपल्या सासूबरोबर बाजारातून घरी येत होती, तेव्हा तिला तिच्या वडिलांचे खास वकील मित्र भेटले, ज्यांच्याकडून तिला अशी गोष्ट कळाली जी ऐकून ती आणि तिची सासू आश्चर्यचकित झाले. मला तर आश्चर्य वाटतंय मीरा बाळा, की तुला तुझ्या दोन्ही भावांनी वाटणीचा हिस्सा पण नाही दिला. तुझ्या वडिलांनी तर 3 हिस्से केले होते. त्यांनी तर त्यांच्या मृत्यूपत्रात हेच लिहिलं होतं की 3रा हिस्सा तुझ्या लग्नासाठी आणि तुझ्या इतर खर्चासाठी कामाला येईल. माहित नाही, पण तुझ्या दोन्ही भावांनी मला अचानक हे करायला नकार दिला. मला काही कळालंच नाही, आणि मी कसं विचारणार की मला बाजूला का करताय? असं विचारणंही चुकीचं आहे ना. पण मी हे तुला नक्कीच सांगेन की तुला तुझ्या हक्काचे पैसे मिळाले पाहिजेत. ती तुझ्या वडिलांची शेवटची इच्छा होती की तुझ्या वाटणीचा हिस्सा तुला मिळेल. मला बोलायला तर नाही पाहिजे, पण मला असं वाटतंय की कुठे ना कुठेतरी तुझे दादा आणि बहिणी तुझी फसवणूक करतायत. माझा विश्वास बसत नाहीये की माझे सख्खे भाऊ माझ्याशी असं वागतील, जेणेकरून मी माझ्या वाटणीचा हिस्सा माझ्या दादा बहिणीकडून घेऊ शकेन. एकदा निदान त्यांनी मला सांगायचं तरी होतं की तुझ्या वाटणीचा हिस्सा आम्ही तुला देणार नाही म्हणून. मी हसत हसत त्यांना तो हिस्सा दिला असता. मी तर त्यांची सख्खी बहीण आहे. माझा जीव जरी मागितला असता तरी मी त्यांना दिला असता. पण ते माझ्याशी असं खोटं आणि बेईमानीने वागलेत की आता ते माफीच्या लायकीचेच नाहीयेत. प्लीज काका, मला काही झालं तरी आता हा हिस्सा हवाय. ठीक आहे, मी तुझी मदत नक्की करीन पोरी. मीरा, तू एकदम बरोबर निर्णय घेतलायस. मी आणि घरातले सगळेजण तुझ्या बरोबर आहोत. थँक्यू आई, थँक्यू सो मच. मला माहितीये की तुम्ही सगळे खूप चांगले आहात. लग्नाचा सगळा खर्च तुम्हीच केला होतात, ही गोष्ट मी कशी विसरेन. माझ्या वडिलांच्या प्रॉपर्टीचा हिस्सा नक्की घेईन, जो त्यांनी माझ्यासाठी ठेवला होता. शर्मा वकिलांच्या मदतीने मीराला तिच्या वाटणीचा 3रा हिस्सा मिळतो, जो तिच्या वडिलांनी तिच्यासाठी ठेवला होता. पण मीराला याचं दुःख होतं की केवळ पैशासाठी तिच्या दोन्ही भावांनी तिला फसवलं. आजपासून माझं कुठलंही माहेर नाही. विसरून जा की तुम्हाला कोणी बहीण होती. असं नको बोलूस मीरा, आमच्याकडून चूक झाली. हो मीरा, पैशाच्या लालचेपोटी आम्ही आंधळे झालो होतो. नाही दादा, आता खूप उशीर झालाय. प्लीज, आता तुम्ही माझ्याशी कुठलाही संबंध ठेवू नका. थँक्यू वकील काका, तुम्ही माझी खूप मदत केली. मीराच्या डोळ्यात पाणी होतं. तिने कायमचा आपल्या भावांशी संबंध तोडला होता, आणि हीच तिच्या भावांसाठी सगळ्यात मोठी शिक्षा होती. बेस्ट बडीज. हॅलो मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा. आणि हो, शेअर करायला पण विसरू नका. अजून असेच मजेदार व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या घंटीला दाबा. बघत रहा
बेस्ट बडीज.